तुम्हाला जर कोणी विचारलं वेळ महत्त्वाचा का पैसा, जर तुमचं उत्तर वेळ असेल ना तर हा व्हिडिओ तुमचा. आयुष्य खूप सुंदर जगता आलं पाहिजे. कोण 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 काय म्हणतं त्याच्याकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काम करतं ते फक्त मन लावून करता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर जगता आलं पाहिजे. मी असं का म्हणतो, व्यवस्थित ऐका. 5 ते 10 मिनटं वेळ असेल, 10 मिनटं वेळ असेल तर थांबा आणि तरच व्हिडिओ बघा, नाही तर ऑलरेडी आत्ता स्किप करा. तुमचा वेळ वाया जाणार नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये तुमचं आता जे काय वय असेल, इमॅजिन करा तुमचं वय 25 आहे. तर तुमच्या आयुष्यातले हे 25 वय जे गेले ते परत येणार आहे का? त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्या असतील. आपल्या आयुष्यात आपल्याला ते नाही मिळत जे आपल्याला हवं असतं. आपल्या आयुष्यात आपल्याला ते मिळतं जसे आपण असतो. प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या. आयुष्यामध्ये माझ्या पाठीमागे जे काही वातावरण दिसतं, मी तुमच्याशी बोलतोय, माझे जे शब्द आहेत, प्रत्येक गोष्टीची एक एनर्जी असते. आपण जर त्या एनर्जीसोबत मॅच झालो तर त्या गोष्टी आपल्याला आवडतात किंवा त्या आपल्या आयुष्यात आपण अट्रॅक्ट करू शकतो. शाळेमध्ये, वर्गामध्ये आपण एखाद्या गोष्ट म्हणजे कोणाच्या लग्नात गेलो, शाळेमध्ये गेलो, कॉलेजमध्ये गेलो, क्लासमध्ये गेलो, आपण त्याच लोकांना जाऊन भेटतो जी लोकं आपल्यासारखी असतात. शाळेमध्ये जर तुमचा स्वभाव जो शांत असेल तर तुम्ही वर्गामध्ये गेल्यानंतर बरोबर कोणीतरी एका कोपऱ्यात 4-5 लोकं बसले शांत आहेत, त्यांच्यात जाऊन आपण बसू. तुमचा स्वभाव बोलका असेल तर तुम्ही जी लोकं बोलत आहेत, मस्ती करत आहेत, त्या लोकांमध्ये जाऊन मॅचअप व्हाल. तशा लोकांशी मैत्री होते. एक्झॅक्टली आयुष्यामध्ये आपल्याला त्याच गोष्टी मिळतात जसे तुम्ही फील करत असता. आता मी जर फील करतोय, छान मला बोलायला आवडतंय, व्यक्त व्हायला आवडतंय, तीच लोकं मला ऐकतात ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचं आहे. ज्यांची स्वप्न मोठी असतात तेच अशा आयुष्यात काहीतरी करायची धडपड करतात. सांगायचं तात्पर्य, वेळ खूप लिमिटेड आहे. आयुष्य खूप छान पद्धतीने जगायचं आहे. माणूस म्हणून जन्माला आलो, आपण व्यक्त होऊ शकतो, बोलू शकतो, नवीन गोष्टी ट्राय करू शकतो. आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. एकदा फक्त स्वतःसोबत वेळ द्यायला सुरुवात करा. माणूस जिवंत आहे कारण मृत्यू येत नाही म्हणून तो जिवंत आहे. सकाळ संध्याकाळ 2 टायमाचं जेवण पाहिजे म्हणून काम करतोय. कंटाळा येतो म्हणून कोणीतरी आयुष्यात पाहिजे. म्हातारपण आपलं चांगलं करायचं आहे म्हणून तुम्हाला लग्न करायचं आहे. कोणीतरी तुम्हाला सांभाळावं म्हणून तुम्हाला पोरं पैदा करायचे. अशा खूप काही गोष्टी आहेत. आयुष्यात लोकांनी ज्या गोष्टी चालू ठेवल्यात आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि त्याच गोष्टींना आयुष्य म्हणून बघतो. ज्याने कोणी ज्याने कोणी खरंच स्वतःवरती विश्वास ठेवला आणि ज्याला खरंच आयुष्य कळालं तो व्यक्ती या गोष्टींमध्ये पडत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवतो आणि काम करायला सुरुवात करतो. माणूस म्हणून जन्माला आलो, आपण व्यक्त होऊ शकतो, बोलू शकतो, जगात ज्या काही गोष्टी आहेत त्या एक्सप्लोअर करू शकतो. जर कोणी तुम्हाला एका शब्दात विचारलं, एका वाक्यात विचारलं आयुष्य म्हणजे काय, तर मी माझ्या पद्धतीने सांगू शकतो की मला जर कोणी विचारलं आयुष्य म्हणजे काय, आयुष्य म्हणजे चांगले वाईट अनुभव. कधी चांगले दिवस असतील, कधी वाईट दिवस असतील. रोज एकसारखं काहीच नसतं. लाईफ इज ऑल अबाउट अनप्रेडिक्टेबिलिटी. जे तुम्हाला आहे वास्तविकता एक्सेप्ट करा, त्याच्यावरती काम करा आणि आयुष्य जगायला सुरुवात करा. कधीतरी कोणीतरी काहीतरी बोलेल, चांगले दिवस असतील, वाईट दिवस असतील, चेहऱ्यावरची जर तुमची स्माईल पडली नाही तर आयुष्य मनासारखं जगता येतं. माझं नाव विशाल आहे. मी दुधाचा व्यवसाय करतो. गेले 25 वर्ष पुण्यामध्ये काढलेत. आता गेल्या 3-4 वर्षापासून आईवडिलांसोबत शेती करतो, दूध व्यवसाय करतो, जे आयुष्य जगायचं ते प्रयत्न करतो. असं नाही की आयुष्यात जे हवं ते सगळं मिळालं किंवा त्यांच्याशी माझं पटतं. काही वेळेस मतभेद होतात, पण ठीक आहे, इट्स ओके, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. प्रत्येकाची ओन थिंकिंग असते, प्रत्येकाची विचार करायची पद्धत असते. आपण म्हणू आपल्याला जसं वाटतं तसं समोरच्याला वाटलं पाहिजे, तर मग ते आयुष्य नाही आहे. देवाने प्रत्येकाला युनिक बनवले, प्रत्येकाची विचार करायची पद्धत असते. प्रत्येकाच्या आयुष्यातले अनुभव वेगळे असतात, आपले वेगळे असतात. आपण विचार करतो आपल्या अनुभवातनं की हे आयुष्य असं आहे, त्याला पण तसंच वाटलं पाहिजे. इथं आपण चुकतो. आयुष्यात अपेक्षा नावाची गोष्ट जेव्हा आयुष्यात इन्व्हॉल्व करते ना, तेव्हा सगळ्या गोष्टींना प्रॉब्लेम सुरू होतात. आणि हे सगळं जगत असताना आपल्याला असं वाटतं आपल्या आयुष्यात खूप जास्त प्रॉब्लेम आहे किंवा माझा वेळ खराब आहे. वेळ खराब म्हणजे काय? एक एक म्हणजे ना कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. वेळ खराब म्हणजे काय? मित्रांनो, वेळ खराब आपण त्याला त्या गोष्टीला म्हणू शकतो की जेव्हा आपण एखादी गोष्ट, एखादं काम करतोय, मनासारखा रिझल्ट मिळत नाही. आपण त्याच्यात एफर्ट्स देतोय, रिझल्ट तुम्हाला हवा आहे तसा मिळत नाही किंवा त्याच्यातनं तुम्हाला बाहेर पडायचा मार्ग मिळत नाही. म्हणून त्या गोष्टीला आपण वेळ खराब म्हणतो. वेळ चांगली, माझे टाईम आला आहे, माझा चांगला टाईम म्हणजे काय? तुम्ही काही करताय, स्मूथली करताय आणि त्याच्यातनं रिझल्ट तुम्हाला छान मिळतोय. अपेक्षित रिझल्ट नव्हता, त्याच्यापेक्षा छान मिळतोय. आणि मग आपण म्हणतो हा माझा चांगला टाईम आहे. चांगला वाईट टाईम असं काही नसतो. आपल्याला त्या परिस्थितीमधून बाहेर पडायचा मार्ग मिळत नसतो, म्हणून आपण त्या गोष्टीला माझा चांगला टाईम किंवा वाईट टाईम म्हणत असतो. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं वय आहे, शरीर आहे, आपलं मन आहे, सगळ्या गोष्टी एक दिवस आपण म्हणतो जी गोष्ट परमनंट आहे त्या गोष्टी पकडूयात. परमनंट एकच गोष्ट ती म्हणजे मृत्यू. ज्याने कोणी एक्सेप्ट केलं की बाबा हे म्हणजे आपण एक दिवस जाणार आहोत, तर त्या गोष्टीचा आनंद किती छान घेऊ. आता जो व्हिडिओ शूट करतोय हा iPhone 30मध्ये शूट करतोय. मोबाईल मी घेतला एक 65-70 हजारापर्यंत घेतला. मी तो इतका छान जपतोय की पडला तर खर्च होईल किंवा ते पैसे करून का आपण हप्ते EMI करून तो मोबाईल घेतला आहे. फुटला तर कसं काय? मित्रांनो, मोबाईल फुटला तर रिपेअर होईल. आयुष्य निघून गेलं तर ते परत येणार नाही आहे. आपण आहे ना मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये इतकं गुंतून गेलो. प्रॉब्लेम हा आपला नाही आहे. आपण समाजात, ज्या वातावरणात लहानाच्या मोठे झालो, तिथं अपब्रिंगिंग हीच आहे
की वस्तू माणसांपेक्षा ना वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत किंवा वस्तू किमती असतात. किमती वस्तू नसतात, ती वस्तू वापरणारा व्यक्ती असतो. आपण कोणाशी तरी बऱ्याच गोष्टींनी आपण संवाद करत असतो, मनातल्या गोष्टी सांगत असतो, शेअर करत असतो, तेव्हा आपल्याला किती बरं वाटतं. मग ठेवा बरं, एखादा फोन ठेवा, एखादी वस्तू ठेवा, त्याच्यासोबत टाईम स्पेंड करा. माणसांनी माणसासोबत घालवलेल्या वेळेतनं जे आनंद, जे सुख मिळू शकतं ना, ते कशातनंच मिळत नाही. आपण ह्या गोष्टी थोड्या लेट कळतात. एखादी व्यक्ती आयुष्यातनं निघून गेली ना, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीची किंमत कळते. प्रत्येक गोष्टीमध्ये असंच आहे, जे मिळत नाही ना तोपर्यंत त्या गोष्टीचा हव्यास खूप जास्त असतो, आणि एखादी गोष्ट मिळाली ना की त्याच्यानंतर त्याची किंमत तेवढी राहत नाही. असं काय होतं, माणसाची ना ह्युमन सायकोलॉजी, एखादी गोष्ट आपल्याकडे नाही म्हणजे ती खूप भारी, आणि जी आहे ती एवढी भारी नाही आहे. आपल्या घरामध्ये आई वडील आहेत, बहीण भाऊ आहेत, आपण त्यांच्याशी बोलू शकतो, व्यक्त होऊ शकतो, त्यांच्यासोबत छान टाईम स्पेंड करू शकतो. या आपल्याला गोष्टी तेव्हा नाही कळत. बहिणी लग्न करून त्यांच्या घरी गेल्या, आई वडील आपल्या आयुष्यात जवळ असतील तेव्हा नाही, ते लांब गेले तेव्हा. बऱ्याचशा गोष्टी आहेत, जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत त्या गोष्टीची किंमत राहत नाही, किंवा ते आपल्यासाठी जे एफर्ट्स घेत आहेत त्या गोष्टी आपल्याला एफर्टलेस वाटतात, किंवा असं वाटतं की हे त्यांचे कर्तव्यच आहे. या सगळ्या गोष्टींचं तात्पर्य एकच आहे, ज्या गोष्टी जेव्हा तुमच्याकडे आहेत त्या गोष्टीचा तेवढा आनंद घ्या. आनंद देता येईल तेवढा द्यायचा प्रयत्न करा. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरपूर काम करतो, आणि खूप वेळा असं वाटतं मी हे का करतो, पण मला माहिती आहे ही प्रोसेस आहे. आपण जर काम केलं नाही तर आपल्याला कंटाळा येणार, आणि कंटाळा आला ते आयुष्य बोरिंग होणार. आयुष्य जर काय म्हणतात त्याला, की शब्दांची जमलिंग होती. आयुष्यात जर एक्साइटमेंट बनवून ठेवायची असेल किंवा पकडून ठेवायची असेल, जो रोजचा दिवस येतोय तो जगायला सुरुवात करा. कोण काय म्हणतंय, असं झालं तसं झालं, लोकांच्या विषयीनं चर्चा करू नका. आयुष्यातल्या ज्या गोष्टी करायच्या त्या लोकांना शेअर करू नका. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी रिझन असतं. आत्ता जर मी माझ्या आयुष्यात काही थोडाफार स्ट्रगल करत असेल, हे माझ्या डेस्टिनीमध्ये, हे नशिबात लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत. काही लोक मानत असतील, काही लोक मानत नसतील. आपले कर्म चांगले असतील ना तर डेफिनेटली आपल्या आयुष्यात आजचे स्ट्रगल उद्याचं सक्सेस स्टोरीमध्ये कन्वर्ट होईल. प्रामाणिकपणे प्रत्येकाला सांगेल, जिथे कुठे असाल स्वतःवरती विश्वास ठेवा, कंटिन्युअसली जे करताय ते करा. मला डेफिनेटली, मी दुधाचा व्यवसाय करतो, मला आज काम करायचा कंटाळा आला होता. पाठीमागं गाईंसाठी गवत तोडले, खूप काही गोष्टी आहेत. रोज रोज तेच गोष्टी करून कंटाळा येतो. पण मित्रांनो, आयुष्यात जर एखादी गोष्ट हवी असेल, आज हे केलं उद्या ते केलं, तर मग मनासारख्या गोष्टींचा रिझल्ट कसा मिळणार आहे. आपल्या अपेक्षा खूप असतात, पण त्या अपेक्षा पूर्ण करता करता जे एफर्ट्स लागतात ते आपले अपुरे असतात. पटतंय का, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट मला पुढचा व्हिडिओ बनवायला किंवा मन व्यक्त व्हायला मोटिवेट करेल. व्हिडिओ लाईक करा, तुमची छान कमेंट असू दे. कमेंट करणारा तो प्रत्येकजण स्वतःला पुश करायची तयारी ठेवतो. ह्या गोष्टी मला वाटतील. बाय द वे, लव्ह यू ऑल, हॅपी मॉर्निंग. व्हिडिओ कसा वाटला परत एकदा सांगतो, कमेंटमध्ये सांगा. लव्ह यू ऑल.